शूटिंगच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत सेलिब्रिटी ही गणपती बाप्पाचं स्वागत मोठ्या भक्तिभावानं करतात. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचं भान ठेवून यंदा बऱ्याच सेलिब्रिटींनी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केलाय. त्यातच दिग्दर्शक विजू माने यांनी देखील गणेशोत्सवात 1 मिनिट ही काम करत नसल्याचं सांगतात, तर बाप्पावर खूप श्रद्धा असल्याचं ते सांगतात. त्यांच्या बाप्पाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी विजू माने यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी प्रणाली मोरे हिनं. मग बाप्पाला जेव्हा मोदक बनवते आई, तेव्हा तू किती खातेस त्यातले सगळे? नाही, किती खातेस? थोडेसे. खातेस ना? मोदक आवडतात तुला? हो. अच्छा. आणि विजू, जसं आपण मी आता पहिलं इंट्रोड्यूस केलं की गोजिरीमुळे तू सगळ्यांच्या जास्त लक्षात आहेस आणि गणपती बाप्पा तुझं नातं कसं आहे एकंदरीत? गणपती घरी आले की तू किती वेळ देतोस घरी, कारण एरवी तर तुम्ही खूप बिझी असता. नाही, गणपती हा एकमेव उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये मी एकही मिनिट काम करत नाही. म्हणजे मी पूर्ण वेळ फक्त गणपतीची सेवा करत असतो. कारण मी वयाच्या 13व्या वर्षापासून गणेश उत्सव माझ्याच घरी मीच सुरू केलेला आहे. ही काय आमच्या घराण्याची प्रथा वगैरे असं काही नव्हतं. मीच सुरू केलं लहान असल्यापासून आणि 24 वर्ष झाली. पुढचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे स्वतःच सुरू केलेलं असल्यामुळे आणि माझी बाप्पावर अपरिमित, म्हणजे तसं मी अंधश्रद्धाळू नाही पण श्रद्धाळू आहे. म्हणजे अंधश्रद्धा पाळण्याच्या विरोधात आहे, पण बाप्पावरची माझी श्रद्धा मात्र अढळ आहे. मी फार काही देवपूजा वगैरे करणारा माणूस नाही, पण वेन इट कम्स टू बाप्पा मी सगळ्या श्रद्धा वाहिलेल्या आहेत त्याच्या चरणी. निश्चित. आपल्या महाराष्ट्रात गणपतीची अनेक मंदिरं आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बरीच ठिकाणं प्रसिद्ध आहेत. तू बऱ्याच ठिकाणी गेला असशील, चित्रपटाच्या निमित्ताने म्हण किंवा असं फिरायच्या निमित्ताने म्हण. तुला भावलेलं किंवा आवडलेलं, अर्थात सगळीच रूपं आवडतात, सगळीच ठिकाणं आवडतात, पण तुझ्या जवळचं असं तुला लक्षात राहिलं आणि तिथला एखादा प्रसंग गणपतीच्या इथला? म्हणजे तसं मी काय म्हणतो, मी म्हटलं तसं मी फार तीर्थक्षेत्रांना भेटी देणाऱ्यातलं नाही. पण मला चांगलं आठवतं की आम्ही ज्यावेळेला माझं आणि माझ्या बायकोचं लग्न आलं त्यावेळेला आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो आणि त्या समुद्रावर ते अत्यंत सुंदर मंदिर आहे. रादर मी जेव्हा आधी ते फार जुनं पाहिलं होतं त्यावेळेला त्या मंदिराला छान असं दगडी हे होतं, नंतर ते त्याच्यावर रंग लावला. पण त्या मंदिरात एक प्रकारची शांती मिळते. काही मंदिर अशी आहेत की जी अत्यंत फेमस आहेत, जिथे मी अजिबात जात नाही. जिथे गर्दी असेल अशा कुठल्याही स्थानी, तीर्थक्षेत्री म्हणूया किंवा देवळांमध्ये जायला मला अजिबात आवडत नाही. मला असं मंदिर आवडतं मग ते कुठलं तरी एखाद्या कोपऱ्यातलं जंगलातलं मंदिर असलं आणि त्या मंदिरात कुणीच नाहीये, तर अशा ठिकाणी जास्त मन शांत होतं. जसं म्हणालास तसंच की शांतता आवडते, पण सार्वजनिक आता अनेक मोठमोठे मूर्त्या तिथे पाहायला मिळतात, अनेक मंडळ आहेत, तिथे लोक तासोन तास रांगा लावून दर्शन घेतात. तुला अशा पद्धतीचं दर्शन घेणं किती भावतं आणि काय एकंदरीत तू किती जातोस? अजिबात आवडत नाही मला हे सगळं, अजिबातच नाही आवडत. म्हणजे आता सुद्धा जर तुम्ही फेसबुकवर बघितलं तर मी एक पोस्ट टाकलेली आहे की लोक आपल्या जीवासाठी सिग्नलला 2 मिनिटं थांबत नाहीत, पण तासन तास आपल्या भविष्यासाठी मात्र तिकडे रांगेत उभे असतात. त्यांचं हसू येतं मला.